नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024चे अपडेट आपण पाहणार आहोत. यामध्ये ही जी जाहिरात आहे ती रिओपन करण्यात आलेली आहे. तर चला सविस्तर माहिती पाहूया. जसं आपण पाहतच असाल, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी विविध संवर्गाच्या एकूण 274 रिक्त पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरता आरक्षण अधिनियम 2024 नुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण 524 पदे भरण्यात येणार होती आणि त्यानुसार याची परीक्षा जून महिन्यातच होणार होती. परंतु आता यामध्ये अपडेट देण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवा 2024 करता 258 पदे यात आयोगाने ॲड केलेली आहेत. आता या विषयासंदर्भात आयोगाची दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी बैठक झाली असून सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 मध्ये करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पूर्वपरीक्षा आयोगाच्या दिनांक 23 सप्टेंबर 2024च्या प्रसिद्धीपत्रकानुसार आता रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. याची नोंद सर्व विद्यार्थी मित्रांनी घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 परीक्षेमधून महाराष्ट्र कृषी विभागाच्या एकूण 258 जागा भरायच्या आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो, ही जाहिरात रिओपन झालेली आहे कारण पूर्वी यामध्ये दुसऱ्या आणखी जागा भरायच्या होत्या. मी ते तुम्हाला आता दाखवत आहे त्या जागा कोणत्या होत्या. तर आपल्याला आता पाहायचं आहे की ते जागा कोणत्या आहेत आणि त्याची मी पूर्व जी जाहिरात आहे ती ओपन करून दाखवत आहे. तर मित्रांनो, मी ओरिजिनल जाहिरात आपल्यासमोर ओपन केली आणि त्यामध्ये आपल्याला दिसत आहे शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु ही शासनाने परीक्षा पुढे नेल्यामुळे आता यामध्ये कृषी विभागाची सुद्धा पदे भरण्यात येणार आहेत. आता जसं आपण पाहतो पूर्वीच्या परीक्षेमध्ये 524 पदाचा फक्त यात समावेश करण्यात आलेला होता. त्यामध्ये पदे कोणती होती? तर राज्यसेवा परीक्षा उपजिल्हाधिकारीची 7 पदे, सहाय्यक राज्य कर आयुक्त 116 पदे आणि गटविकास अधिकारी 52 पदे, तसेच सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा यामध्ये 43 पदे, तसेच सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी म्हणून 3 पदे, उद्योग उपसंचालक 7 पदे अशी अनेक पदे ह्यामध्ये देण्यात आलेली होती. परंतु आता यामध्ये अपडेट करण्यात आलेले असून आता नवीन शुद्धीपत्रिकानुसार जे उमेदवार आहेत ते फक्त कृषी सेवेसाठी आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायची आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला जे नवीन शुद्धीपत्रक आले ते दाखवत आहे. आता या शुद्धीपत्रकानुसार हे नवीन शुद्धीपत्रक मी ओपन केले आहे ज्याची परीक्षा आता 1 डिसेंबर 2024ला होणार आहे. यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की यामध्ये महाराष्ट्र नागरी कृषी सेवा हे सुद्धा ॲड करण्यात आलेले आहेत. तर कृषी सेवेच्या एकूण 258 जागा ॲड करण्यात आलेल्या आहेत. तर यामध्ये कसं दिलेलं आहे माहिती पाहूया. उपसंचालक कृषी गट 48 पदे यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी तंत्र अधिकारी गट ब 53 पदे आपल्या इथं देण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर गट ब 157 पदे इथं देण्यात आलेली आहेत. आता यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन आपण ही संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात. आता इथं जागांचं विभाजन कसं केलं हे आपल्याला एकदा जाहिरात डाउनलोड करून पाहून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पदाकरता आता पात्रता काय लागणार आहे? फक्त आपण आता कृषी सेवेच्या पदाची पात्रता पाहणार आहोत कारण वित्त किंवा कक्ष अधिकारी जी पदे ऑलरेडी आली होती त्यासाठी ॲप्लिकेशन आता इथून पुढं करता येणार नाही याची आपण नोंद घ्यायचं आहे. इथून पुढं जाहिरात रिओपन झाली असली तरीसुद्धा फक्त कृषी विभागाकरता फक्त आपल्याला ॲप्लिकेशन करायचं याची नोंद घ्यायची आहे आणि त्याच पदं मी तुम्हाला वर सांगितलेली आहेत. आता यासाठी पात्रता काय आहे? एक आहे भारताचे नागरिकत्व,
दुसरं आहे वयोमध्ये जर विचार केला तर 1 एप्रिल 2024 रोजी इथं वयाचा जर विचार केला तर ते आपल्याला ह्याप्रमाणे इथं वय देण्यात आलं आहे. आपण कोणत्या प्रवर्गात येतात त्यानुसार आपण वय पाहायचं आहे. जसं की किमान अमागास मागासवर्गीय असेल तर 19, अराखीव खुला असेल तर 38. म्हणजे 19 ते 38 वयोगटातील किंवा लईत लई 43 वयोगटातील उमेदवार यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात. बाकीच्या वर्गाकरता इथं 43, 43, 43 आणि 45 दिव्यांग असेल तर 45 असं देण्यात आलेलं आहे. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू उमेदवार यांना असलेली वयोमर्यादित शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक नुसार 12 दिनांक 3 मार्च 2023 अनुसार कमाल वयोमर्यादेत 2 वर्षे इतकी शिथिलता देण्यात आली. जसं तुम्हाला माहितीच असेल की कोरोनामध्ये हे आल्यामुळे आता प्रत्येकच भरतीमध्ये आपल्याला 2 वर्ष शिथिलता मिळत आहे. आता यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता बघितली तर महाराष्ट्र कृषी सेवेमध्ये काय आहे तर मान्यताप्राप्त इथं आपल्याला देण्यात आलेले आहे. तर मान्यताप्राप्त कृषी संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता असणे आपल्याला आवश्यक आहे. इथं आपल्याला देण्यात आलेलं आहे. समतुल्य म्हणून मान्य केलेल्या डिग्र्या कोणत्या आहेत तर एक बी-एससी कृषी जैवतंत्रज्ञान, बी-एससी गृहविज्ञान, बी-एफ-एससी, बी-एससी कृषी व्यवसाय व्यवस्थापन, बी-टेक, बी-एससी उद्यानविद्या अशी इथं आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. आता इथं दुसरं आपल्याला देण्यात आलेलं आहे की प्रस्तुत भरतीकरता शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विभाग विकास व मत्स्य व्यवसाय विभाग क्रमांकानुसार कृषी या पदवीशी समतुल्य ठरण्यात आलेल्या खालील पदाचा सुद्धा समावेश यात करण्यात आला आहे. बी-एससी ऑनर्स, बी-एससी ऑनर्स सामाजिक विज्ञान, बी-टेक कृषी अभियांत्रिकी, बी-टेक जैवतंत्रज्ञान, बी-एससी ऑनर्स वनविद्या, बी-एफ-एससी मत्स्यविज्ञान, बी-टेक आणि बी-एससी इथं आपल्याला वेगवेगळी कृषी सेवेतील पदे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे आपण ही एकदा पाहू घेऊ शकता आणि त्यानुसार ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तर इथं दिव्यांग उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा इथं सूचना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जर बघितलं आपण महाराष्ट्र नागरी कृषी अराजपत्रित पूर्व परीक्षा 2024 मधील फक्त कृषी सेवेकरता नवीन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि इथं आपण चेक इलिजिबिलिटी आपण सुद्धा चेक करू शकणार आहात. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2024 करता यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार कृषी सेवेकरता दाखले पात्र आहात अशा उमेदवारांनी कृषी सेवेकरता विकल्प सादर करायचा आहे. म्हणजे यासाठी जर आपण आधीच ऑनलाईन अर्ज केला असेल म्हणजेच तर आपण आपल्याकडे जर कृषीची पात्रता असेल तरीसुद्धा आपण यासाठी विकल्प म्हणून ही निवड करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायची आहे. आता अर्ज करायची तारीख कशी आहे तर 27 सप्टेंबरपासून ही ओपन होणार आहे. 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत या कृषी सेवेतील पदासाठी आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात याची नोंद घ्यायची आहे. म्हणजे 17 ते 27 20 दिवसाचा कालावधी आपल्याकडं देण्यात आलेला आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. आता कृषी सेवा परीक्षेकरता वयोमर्यादा जी आहे ती 1 एप्रिल 2024 नुसार राहील याची आपण नोंद घ्यायची आहे. तसेच आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर परीक्षेचे जे ठिकाण असणार ते पुढीलप्रमाणे असणार आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे या केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर या एम-पी-एस-सीची तयारी करत असणारा किंवा ऑनलाईन अर्ज ऑलरेडी केले असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सूचना महत्त्वाची अशी देण्यात आलेली आहे की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024मध्ये आता अपडेट करण्यात आलेली असून त्यामध्ये कृषी विभागातील जवळजवळ 258 पदे ॲड करण्यात आलेली आहेत आणि नवीन उमेदवार जे आहेत ते फक्त कृषी खाली सांगितलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असतील तरच ॲप्लिकेशन करू शकणार आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे. परीक्षा रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्र नागरी सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024मध्ये जे शुद्धीपत्रक आले त्याची सविस्तर आपण माहिती पाहिलेली आहे. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक द्या, लिंकवर जाऊन सविस्तर माहिती पाहावी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.